लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागलाय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींवर टीका करताना ते प्रसिद्धीसाठी उतावळे असल्याची टीका केली आहे। या प्रसिद्धीसाठी मग ते आईला देखील वेठीला धरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सभा झाल्यावर जाता जाता आईला काटेवाडीला भेटणार आहे। आईला भेटणार, काय असेल तिच्या तब्येतीची विचारपूस करणार, पुढे निघून जाणार। इथं जर दुसरी व्यक्ती असती तर काय केलं असतं? पहिल्यांदा चॅनलवाली बोलले असते, मग 2 खुर्च्या बाहेर ठेवल्या असत्या, घराच्या बाहेर, मग एकावर स्वतः बसले असते आणि दुसऱ्यावर आईला बसवलं असतं आणि तिला सांगितलं असतं जर असं मला कर। हा आई करतीस ना पोराला, मग ते आईनं केलं असतं, मग लगेच फोटो कच 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 की लगेच सोशल मीडियाला बघा आईला किती प्रेमाने भेट चाललेली आहे। अरे 4 भिंतीच्या आत भेटा, आईचे पाय धरा, आईच्या जवळ जावा, आईच्या कुशीत झोपा। मुलगा आहे, झोपला तर काय हरकत नाही, पण ही नाटकं, ही नौटंकी कशाला पाहिजे? लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या तोंडावर भाजपने हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढलंय। भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना दिलेली उमेदवारी भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांविरोधात लढाई असल्याचा दावा भाजपने केलाय, तर विरोधकांनी भाजपच्या याच खेळीवर सडकून टीका केली आहे। मैं आपके सामने अपनी पीड़ा नहीं बता रही हूँ, लेकिन इतना कह रही हूँ कि और कोई बहन आज के बाद कभी भी इस पीड़ा का सामना न कर सके। कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला भाजपनं भोपाळमधून लोकसभेच्या मैदानात उतरवलंय। भाजपनं खेळलेल्या हिंदुत्वाच्या कार्डनं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे। बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या साध्वी प्रज्ञाला दिलेल्या उमेदवारी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। उमेदवारी विरोधात हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे, तर नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते ओमर अब्दुल्ला यानी टीकेची झोड उठवली है। तो उन्होंने एक ऐसे शख्स को भोपाल से मैंडेट दिया है जिन्होंने सिर्फ आतंकवाद के केस में एक आरोपी हैं, बल्कि उसके साथ साथ बेल पे हैं, और बेल भी उनको इस बहाने दिया गया कि उनकी सेहत ठीक नहीं है। मुझे बताइए, अगर उनकी सेहत जेल में रहने के लिए ठीक नहीं है तो उनकी तबीयत इलेक्शन लड़ने के लिए ठीक कैसे हो सकती है? विरोधक कितीही टीका करत असले तरी भाजप आणि प्रज्ञा सिंग ठाकूर मात्र भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या दिग्विजय सिंग यांच्या विरोधातलं हे धर्मयुद्ध असल्याचं सांगतायत। जिस प्रकार उस समय के गृह मंत्री पार्लियामेंट के पटल पर जिस प्रकार हिंदू आतंकवाद, साफरन आतंकवाद के नाम पर, भगवा आतंकवाद के नाम पर पूरे भारत को और हिंदू संस्कृति को, समाज को एक तरह से धूमिल करने का जो कोशिश किया था, उसके खिलाफ ये लड़ाई है। जब धर्म युद्ध के लिए निकले हैं, हम किसी भी चीज को कठिन नहीं मानते हैं, हम अपने उद्देश्य को लेकर निकले हैं, और जिसका पक्ष धर्म का होता है, सत्य का होता है और सबके कल्याण का होता है, वो निश्चित रूप से पक्ष अच्छा होता है, हमारा वही पक्ष है। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा निर्दोष मुक्त झालेली नाही, मग त्यांना उमेदवारी कशी दिली जाते या आरोपावर विश्व हिंदू परिषद सुद्धा कायद्याचा आधार घेते। प्रज्ञा ठाकुर कन्विक्ट नहीं है, उन पर अभी मुकदमा चल रहा है, और भारत का कानून अगर वो जेल में रहती तो भी उनको चुनाव लड़ने का अधिकार देता है। लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यांचं मतदान झाल्यानंतर भाजपनं खेळलेलं हे हिंदू कार्ड मतांचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी ठरतं की त्यांच्यावरच उलटतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।